थंडीच्या दिवसातही सॉफ्ट आणि जाळीदार इडली कशा प्रकारे बनवायची याची रेसिपी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला तांदूळ भिजत घालूयात. इथे यासाठी मी रेशनचा तांदूळ वापरला आहे. तर या ग्लासने 3 ग्लास तांदूळ, तर 3 ग्लास तांदूळला 1 ग्लासला कमी थोडीशी उडीद डाळ घ्यायची. आता डाळ आणि तांदूळ चांगलं धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी ओतून 7 ते 8 तासासाठी ते भिजत घालून ठेवून द्यायचं. 7-8 तासानंतर तांदूळ आणि डाळ छानपैकी भिजलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यावरती हे सर्व बारीक करून घ्यायचं. आता इथे महत्त्वाचं म्हणजे डाळ आणि तांदूळ एकदम फाईनली बारीक झालं पाहिजे. तर इथे मला तरी वाटतं की ज्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यापेक्षा जे लहान मिक्सरचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये एकदम छान असं बारीक होतं. हे बघा, आता सर्व बारीक करून झाल्यावरती जे बॅटर आहे ना ते आपल्या हातानेच व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं. जवळजवळ 5 ते 10 मिनिट बॅटर छानपैकी फेटून घ्यायचं. आता हे बॅटर 7 ते 8 तास फर्मंट होण्यासाठी ठेवून द्यायचं. जिथे दमट हवामान असेल ना तिथे ठेवलं तर छानपैकी फर्मंट होतं. पण थंडीच्या दिवसात हीट कमी असते. मग अशा वेळी काय करायचं, तर मी तरी हे पातेलं ऊन जिथे आहे ना तिथे पूर्णपणे वरून कापडाने किंवा त्याच्यावरती पातेलं झाकलं आणि 4 ते 5 तासासाठी ते तिथे ठेवून द्यायचं. त्यामुळे बघा पीठ किती छानपैकी फर्मंट झालेलं आहे. त्यामुळे याच्या इडल्याही सॉफ्ट आणि अशा जाळीदार होतात. आता बॅटरमध्ये तुम्हाला हवं तसं मीठ घालून बॅटर सर्व एकत्रित करायचं. इडली पात्राला तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये बॅटर ओतून घ्यायचं. आता हे सर्व भांडी कुकरमध्ये ठेवून द्यायचं. जवळजवळ 8 ते 10 मिनिटामध्ये मीडियम गॅस फ्लेमवरती ह्या इडल्या रेडी होतात. जर तुम्ही जास्त वेळ ह्या भांड्यात इडल्या ठेवाल ना तर ते असं कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे 8 ते 10 मिनिटं सफिशियंट होतात. 10 मिनिटामध्येच इडली रेडी झालेली आहे. एकदम इझिली बघा त्या ह्याच्यातून निघतात. सॉफ्ट आणि जाळीदारही छानपैकी झालेले आहेत. आता इडलीसाठी चटणी बनवायला घेऊयात. यासाठी 1 वाटी चिरलेलं खोबरं, अर्धी वाटी डाळ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर, जर पुदिना असेल तर तोही घाला आणि 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ आणि साखर घालायची. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे छानपैकी वाटून घ्यायचं. तेवढं चांगलं हे वाटण बारीक होईल ना तेवढं त्याचं टेक्स्चर छान येतं. त्याच्यानंतर आता चटणीला फोडणी द्यायची. आता फोडणीसाठी गरम तेलामध्ये मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे, थोडेसे हिंग, कढीपत्ता आणि हळद. अशा प्रकारे इडलीची चटणी ही आपली रेडी आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे सांबार बनवायला घेऊयात. यासाठी कुकरच्या एका भांड्यामध्ये तूर डाळ घालायची, पाणी ओतून थोडीशी हळद घालायची. त्याच्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्याच्यामध्ये बटाटा, भोपळा, शेवग्याची शेंग, टोमॅटो, कांदा थोडा चिरलेला हे सर्व घालून आता ही दोन्ही भांडी कुकरमध्ये ठेवून द्यायची. 15 मिनिट हे गॅसवर ठेवून द्यायचं. जवळजवळ 5 शिट्ट्यामध्ये चांगली डाळ शिजते. आता ही डाळ व्यवस्थितपणे फेटून घ्यायची. त्याच्यानंतर कढईमध्ये सुरुवातीला जिरे मोहरीची फोडणी द्यायची. कढीपत्ता असेल तर तोही घाला. त्याच्यानंतर 1 उभा चिरलेला कांदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा. चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की त्याच्यामध्ये चिरलेलं टोमॅटोही घालायचं. हे दोन्ही व्यवस्थित परतून झाल्यावरती याच्यात सुके मसाले घालायचे. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडासा घरचा मसाला घालून हे व्यवस्थितपणे परतून घ्यायचं. हे सर्व मसाले चांगले 5 मिनिट परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये शिजलेली डाळ घालायची आणि 5-10 मिनिट हे चांगलं शिजून द्यायचं आणि यानंतर पुन्हा ज्या भाज्या असतात ना त्या सर्व ॲड करायच्या. आता हे सर्व एकत्रित करायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे सांबार मसाला घालून 5-10 मिनिट उकळून घ्यायचा. यानंतर याच्यामध्ये 3 चमचे गुळाचं पाणी घालायचं आणि छोटासा गुळाचा तुकडा घालायचा जर तुम्हाला गोड आवडत असेल तर. पण छान लागतं सांबार त्याच्यामुळे. वरून कोथिंबीर घालायची. अशा प्रकारे आपलं सांबारही रेडी आहे. आता छानपैकी एका प्लेटमध्ये इडली, खोबऱ्याची चटणी आणि सांबार घालून सर्व करायचं. अशा प्रकारे छान असं इडली सांबार चटणी रेडी आहे.